कल्याण शहरात दिवसेंदिवस मराठी माणसाला परप्रांतीयांनी मारहाण करण्याच्या घटना वाढतच आहेत। तशीच आणखी एक बाब समोर आली आहे। बिल्डर ललित जैन यांनी हक्क करून घेतलेल्या जमिनीच्या बाबतीत फसवणूक झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे। जागा धोकादायक दाखवून जागा तोडण्यात आल्या। गेल्या 5 वर्षांपासून या जागेचे योग्य विकास न करता ती अडवून ठेवण्यात आली आणि त्या जागेवर धार्मिक कार्य करण्यात आले। गेल्या 9 ते 10 वर्षांपासून जबरदस्ती जागा खाली करून घेतली। नागरिकांना आश्वासन दिले की घर बांधून देतो, पण अजूनही घरे बांधून दिली नाही। जागेच्या विकासाचा ठोस निर्णय न घेता नागरिकांची दिशाभूल केली जात आहे। घर खाली केल्यानंतर दुसऱ्या घरात राहण्यासाठी देणारं भाडं तेही त्यांना देण्यात आलं नाही। यावर जी जागा खाली केली आहे त्या जागेवर धार्मिक कार्य करत आहे। यावेळी गणेश मंदार, अशोक उंदावत यांनी त्यांना विचारणा केली असता की आपण अजून घर बांधून का देत नाही हे विचारले असता अशोक जैन यांनी मराठी लोकांचे अस्तित्व नष्ट करेल असे वक्तव्य केले आणि जिथे जीवे मारण्याची धमकी दिली। रहिवाशाला धमकी देऊन त्यांना जागेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या बाजारपेठ पोलीस स्टेशन ते व्यक्तीवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी, नाहीतर आम्ही मोठा पाऊल उचलू असे मराठी प्रांतीयांनी सांगितले। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। पश्चिम येथे राहतोय। कासाराड वैश्य मंदिर हॉल एका जैन मारवाड्यांनी डेव्हलपसाठी जागा घेतली असं बोलतोय। कुठल्याही प्रकारे त्यांनी डेव्हलपसाठी घेतली नाही आणि कुठल्याही प्रकारे ट्रस्टवाल्यांची त्यांचं डेव्हलपमेंट झालं नाहीये। तरी आम्हाला नगरपालिकेला मध्यस्थी टाकून आमची जागा धोकादायक जागा म्हणून 5 ते 10 वर्ष झाले धोकादायक म्हणून आमची जागा तोडली आहे। तरी किती वर्ष झाले आश्वासन देतोय तो आम्हाला जागा देईल बांधून, मग कुठल्याही प्रकारे जागा बांधत नाहीये। आणि मराठी माणसाला त्यांचा एकच प्रयत्न आहे की मराठी माणसाला इकडनं महाराष्ट्रातनं हद्दपार करायचा प्रयत्न चालू आहे आणि जागा उद्ध्वस्त करून त्यांना त्रास कसं देता येईल तोच प्रयत्न चालू आहे। आज त्यांनी 5-6 वर्ष झाले त्यांनी जागा उद्ध्वस्त केली। तिथे जैन लोकांचे काही धार्मिक कार्यक्रम वगैरे चालू आहे आणि मराठी माणसाला अजूनही घर बांधून देत नाहीये। तर आज त्याविषयी मी त्याला बोललो, तुम्ही इथे काय बांधतात? ते मांडव बांधत होते। ते बोलले इथे मांडव बांधतोय आम्ही, जैन धर्माचा काय कार्यक्रम करतात। मी बोललो आम्हाला जोपर्यंत घर देत नाही तोपर्यंत इथे तुम्ही कुठलेही कार्यक्रम करू नका। पहिले घराचे काय ते विषय निर्णय घ्या आणि मग तुम्ही ते करा। पण तरी त्यांचा अजून त्रास चालू आहे त्या गोष्टीवरती। आणि मला एक जैन समाजाचा व्यक्ती कोणतरी तिकडे आला, अशोक जैन म्हणून, त्यांनी मला धमकी दिली, बाबा तू इथे काय करतो, तू काय करतो, तुझ्या बापाची जागा आहे का बोलतो मला। मी त्याला बोललो हा माझ्या बापाचीच जागा आहे, आम्ही 70 वर्षापासून माझे आई बाप तिथे राहतात आहेत आणि त्यांना तुम्ही त्यावेळेला पण त्रास दिला आणि आता पण त्रास देतो। आणि तो मला बाहेर लोकांची धमकी द्यायला लागला। तो मला बोलतो तुमचं मराठी माणसांचं इकडनं अस्तित्व मिटून टाकेल, तुला काय करायचं कर, आम्ही मांडव टाकेल असं तो बोलला। आणि काय करायचं मग मराठी माणसांनी, कुठे जायचं नक्की? भाडं वगैरे काही देत नाही, हे पण भाडोत्री तिकडे कुठलेच भाडं देत नाही। अजून कित्येक वर्ष झाले भाडंही देत नाही तो। आम्ही कुठे कुठे राहतोय, दर 11 वर्षांनी घर चेंज करावं। माझ्या आई वडील म्हातारे आहेत, तो त्यांना पण धमकी देतात। जेव्हा घरं होती आमची तिकडे तेव्हाही माझ्या आई वडिलांना रात्री 2-2, 3-3 वाजता त्रास दिलाय पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासन त्यांना साथ देते। मराठी माणसांनी करायचं तरी काय? आज पण मी कंप्लेंट द्यायला इथे आलेलो पोलीस स्टेशनला, तर कंप्लेंट घेत नव्हते। पहिले त्या जैन मारवाडीला फोन केला, पहिले त्याला बोलून घेतो मग आम्ही कंप्लेंट करतो असं बोलले। मी बोललो साहेब पहिले मी इथे सामान्य नागरिक कंप्लेंट द्यायला आलाय, पहिली माझी कंप्लेंट घ्या, त्याला फोन नंतर करा। तेव्हा त्यांनी कंप्लेंट घेतली। मराठी माणसांनी करायचं तरी काय? कुठे जायचं? असं करत राहिले परप्रांतीय आणि जैन मारवाडी त्रास देत राहिले, मराठी माणसांनी कुठे जायचं नक्की? बघा तुम्ही आता मला लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पण सांगतोय, देवेंद्र फडणवीसला पण सांगतोय, याच्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे। याच्यावर ललित जैन आणि अशोक जैन। चारुदास गुप्ते, मी कासाराटात मातोश्री बिल्डिंगमध्ये राहत होतो। ही जागा ललितनी घेतली, ललित जैननी, आणि जागा खाली करून आम्हाला 9 वर्ष झाली। 9 वर्षात त्यांनी खूप त्रास दिला। गेल्या 4 महिन्यापूर्वी त्यांनी त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम केला जैन समाजाचा, तेव्हा आम्ही काही बोललो नाही, त्यांना परमिशन दिली। पण आज त्यांनी तसाच पुन्हा 4 महिन्याचा प्रोग्राम करण्यासाठी मांडव टाकला आणि आमचा सभासद आहे रहिवाशांचा, यांनी त्याला विचारल्यावर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर तुझं अस्तित्व मिटवतो, मराठी लोकांचं अस्तित्व आम्ही मिटवू शकतो याची पावर दाखवा लागला। आणि पोलीस स्टेशनमध्ये ह्या लोकांनी काही दाद दिली नाही आम्हाला। शेवटी भांडून आम्ही NC बुक केली आहे, पण त्याला काही फरक नाही, तो इथे उभाही राहिला नाही।
त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचा मराठी माणसाला संपवण्याचा एक खेळ चालू आहे आणि दरवेळेला मोठ्या मोठ्या बिल्डरांना उभे करतात, लिडरांना. आत्ताही प्रकाश जैन येऊन गेले, प्रकाश मुठा येऊन गेले आणि आम्हाला सांत्वनच करत होते. केस मागे घेण्याआधी परावृत्त करतात, पण मराठी माणूस ह्याच गोष्टींनी मागे पडणार आहे आणि मार खात चालला आहे की मोठ्या माणसांना आणून हा ललित जैन आणि अशोक जैन हे दोघं जण आपलं गुंडगिरी अस्तित्व दाखवत आहेत तिथे.